नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासनं स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय सुधीर मुळे यांची सेंट% ही कादंबरी. पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर आत्ता पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून जर चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात सुधीर मुळे लिखित सेंट% भाग 9. सुनीला मेलेली बघून रमण हातापायातलं त्राण जाऊन मटकन खालीच बसला. त्याला दरदरून घाम फुटला होता. त्यानं कसंबसं सुनीलाला आपल्या मांडीवर घेतलं आणि तिच्या कपाळावर हात लावून तो तिला गदा गदा हलवायला लागला. सुनीला उठ की ग, काय झालं ग हे? सुनीला उठ ना ग. तो अक्षरशः टाहो फोडून हमशी रडत होता. जेकब आणि माया एका बाजूला शांतपणे उभे होते. बराच वेळ रमण ओक्साबोक्शी रडत होता. मग थोड्या वेळानं त्याचा भर ओसरला. तो शांत झाला. त्यानं सुनीलाचं डोकं आपल्या मांडीवरनं खाली ठेवलं. तो उठून उभा राहिला. तिनेच तर मला आत्ता फोन करून बोलवून घेतलं होतं, मग असं कसं झालं? त्यांनी जेकबलाच विचारलं. ते आम्हाला काय माहिती, आम्ही पण तुझ्याबरोबरच आत आलो ना. जेकब खांदे उडवत मायाकडे बघत म्हणाला. तिला मेलेलं आम्ही सुद्धा तुझ्याबरोबरच बघितलं रे. मायानं दुजोरा दिला. रमण काहीच बोलला नाही. थोडा वेळ तो सुनीलाच्या मृत शरीराकडे बघत राहिला. मग अचानक त्याला काय वाटलं कोणास ठाऊक, पण त्यानं अचानक उसळी घेतली आणि जेकबची कॉलर पकडली. तूच मारलंस सुनीलाला. तो दात ओठ खात ओरडला. मी कशाला मारू तिला? जेकब स्वतःची कॉलर सोडवून घेत म्हणाला. अरे सुनीला काळी आहे का गोरी आहे हे मी आत्ताच बघतोय. मी तुला पैसे दिले नाहीत म्हणून मारलंस तू तिला. जेकबकडे डोळे वटारून बघत रमण ओरडला. हे बघे रमण, काहीही बरळायचं नाही. हा जेकब कसा पण असेल, पण स्त्रिया आणि मुलांवर हात टाकत नाही तो. मी तर म्हणते या रमणनंच मारला असेल आपल्या बायकोला, माया म्हणाली आणि रमणनं चमकून तिच्याकडे बघितलं. हां, मलाही तसंच वाटतंय. सोफ्यावर पाय पसरून आरामात बसत जेकब म्हणाला. आम्ही येताना सुनीलाला आम्ही येत असल्याचा फोन केला होता. सुनीलानं तुला फोन केला तेव्हा हे सांगितलेलं असणारच. आपलं मायाबरोबरचं भांडं आता फुटणार या कल्पनेनं तू घाबरून गेलास आणि घरी येऊन तू सुनीलाला ठार केलंस आणि पुन्हा बाहेर जाऊन आमच्यासोबत घरात आलायस. जेकबचं बोलणं ऐकून रमण हादरला. असा विचार कोणी करू शकेल हे त्याच्या ध्यानात सुद्धा आलं नव्हतं. हे पोलिसांना सांगणं आमचं कर्तव्यच आहे, हो का नाही रे जेकब? जेकबच्या गळ्यात हात टाकत मायानं रमणकडे बघत विचारलं. हो म्हणजे काय, अर्थातच की. जेकब जोरात हसायला लागला. अरे काय बोलताय तुम्ही? घाम पुसत रमण म्हणाला. मी कशाला माझ्या बायकोचा खून करू? तिच्यावर प्रेम होतं माझं. हो का? मग माझ्यासोबत कशासाठी गुलछर्रे उडवत होतास रे मग? मायानं त्याला वेडावत विचारलं. त्यावर रमण काही बोलला नाही. काही बोलावं हेच त्याला सुचत नव्हतं. या मायाच्या नादी आपण लागल्यामुळे आपल्यावर हे असले प्रसंग येत आहेत हे तो पुरताच समजून चुकला होता. पण आता त्याला काही करता येण्यासारखं नव्हतं. तो मनाशी काहीतरी विचार करत राहिला. हेच तुम्हाला सुद्धा लागू होतं जेकब, तो सावकाश म्हणाला. मायाला पळवून नेण्याच्या प्रकरणात मला ब्लॅकमेल करता आलं नाही म्हणून तुम्ही सुनीलाला ठार केलं आणि आता तिच्या खुनाचा आळ माझ्यावर घेऊन मला ब्लॅकमेल करायचा इरादा आहे तुमचा. त्यावर जेकबनं आणि मायाने एकमेकांकडे बघितलं. माया म्हणाली, तुला ब्लॅकमेलच करण्यासाठी आलो होतो आम्ही इथे. आपल्या संबंधांबाबत सुनीलाला सांगून टाकण्याची धमकी तुला देऊन तुझ्याकडनं पैसे उकळण्याचा प्लॅन होता आमचा. पण हा खून आम्ही केलेला नाही. खून न करताही आम्हाला पैसे मिळू शकणार असताना आम्ही स्वतःचे हात कशाला रक्तानं बरबटवून घेऊ? माया जेकब आपल्या घरी का आले आणि सुनीलानं आपल्याला तातडीनं घरी का बोलवून घेतलं याचा रमणला आत्ता खुलासा झाला. मायाचं म्हणणं पटलं होतं त्याला. जे काम केवळ धमकीनं होऊ शकलं असतं त्यासाठी जेकब खून करणार नाही किंवा खून करण्यासाठी मायाला मदतसुद्धा करणार नाही याची खात्री त्याला जेकबची जी माहिती आजवर मिळाली होती त्यावरून वाटत होती. पण मग मी नाही, तुम्ही नाही,
मग सुनीलाचा खून केला कोणी? ते तू बघत बस की. जेकब आपले दात दाखवत म्हणाला. त्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाही. मात्र आमचं तोंड गप्प ठेवायचं असेल तर आम्हाला आत्ताच्या आत्ता 50 लाख रुपये दे. रमणनं चमकून जेकबकडे बघितलं. निर्लज्जासारखा तो त्याच्याकडे दात काढून बघत होता. मायाही त्यालाच साथ देत होती. काय नीच माणसं आहेत ही. या जेकबचा एक वेळ समजू शकतो आपण, बोलून चालून गुंडा येतो. पण ही माया, ही तर आपल्याबरोबर राहत होती, आपल्याशी प्रेमाचं नाटक करत होती, आपल्याच पैशांवर मजा करत होती. आता ही इतकी उलटली. आपली बायको मेलेली असताना आपल्याला तिच्या मृत्यूवर शोक सुद्धा करू न देता लगेच पैसे उकळायला तयार झाले. तिरीमिरीत रमण आत गेला. त्यानं तिजोरीतनं नोटांची बंडलं आणली. जेकबच्या अंगावरती फेकत तो तिरस्कारानं ओरडला, घ्या लेको, मारा. पैशासाठी तुम्ही कुठल्याही थराला जाऊ शकता. हे पैसे घ्या आणि इथनं एकदाचं तोंड काळं करा. पुन्हा तुमची तोंड दाखवू नका मला. चला निघा. स्वतःच्या अंगावर पडत असलेली बंडलं जेकबनं झेलली. मायानं सुद्धा ती गोळा करण्यात त्याला मदत केली. मग जेकबनं ती नोटांची बंडलं आपल्या जर्किनच्या खिशात कोंबली. हसत हसत दोघेही निघून गेले. रमण एकटाच आपल्या घरात उभा होता. ते दोघं निघून जातात त्याच्या अंगातलं त्राण गेल्यासारखा तो खाली बसला. सुनीलाच्या कलेवराकडे एकटक बघत राहिला. किती वेळ गेला असेल कोणास ठाऊक. पण तो भानावर आला तेव्हा आपण घरात एकटेच बसलेलो आहोत हे त्याच्या ध्यानात आलं. बाजूलाच सुनीलाचं प्रेत बघताच त्याला सगळं आठवलं. तो हळूहळू भिंतीचा आधार घेत उठला आणि त्यांनी स्वतःच्या खिशातनं मोबाईल काढला. पोलिसांना कळवायला हवं. तो पुटपुटला आणि तो फोनवर बोलत असताना बाबूराव अचानक आत शिरला. सुनीलाच्या गूढ मृत्यूला काही दिवस उलटून गेले होते. जेकब आपल्या कामात गढून गेला होता. त्या दिवशी मायाचा वाढदिवस होता म्हणून त्या दोघांनी बाहेर जायचा प्लॅन केला होता. म्हणजे प्लॅन मायानंच केला होता. जेकब फक्त तिच्याबरोबर जाणार होता. अर्थात मायाचा खरंच आज वाढदिवस आहे का नाही याबाबत जेकब साशंक होता. कारण त्याच्याकडून गिफ्ट उकळण्यासाठी माया काहीही निमित्त शोधून काढायची. पण सगळं कळून सुद्धा जेकब गप्प राहायचा. पार्टी आटोपून जेकब आणि माया घरी परतताना काही अंतरावर गेले असतील तोच अचानक जेकबनं कर्र करत ब्रेक्स दाबत गाडी थांबवली. मायानं त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. तू तर माया, जेकब म्हणाला. का काय झालं आणि तू कुठे जाणार आहेस? हे बघ तो रमण, मला त्याला मदत करायला हवी. मायाला आश्चर्य वाटलं. आत्ता अचानक रमणची आठवण कशी काय झाली याला? आत्तापर्यंत तर चांगला होता. अरे तू काय बोलतोय? तुला तरी कळतंय का? तिने ओरडून विचारलं. न कळायला मी काही माया नाही आहे, जेकबनं तिरसटल्यासारखं उत्तर दिलं. तिच्या ओरडण्याचा राग आला होता त्याला. इतर कोणी असती तर जेकबनं हे कधीही सहन केलं नसतं. कोणी त्याच्याशी ओरडून बोललेलं चालायचं नाही त्याला. मात्र मायाच्या सौंदर्यानं तो इतका भारावलेला होता की मायानं काहीही केलं तरी तो सहन करायचा. माया त्याचाच नेहमी गैरफायदा उठवत होती. पण त्यानं मारलेला टोमणा मायाला समजलाच नाही. कदाचित सौंदर्य आणि बुद्धी एकत्र राहत नसतात असं म्हणतात, ते खरं असावं. अरे पण आता काय निघाले त्या रमणचं? त्यांनी काही फोन बिन केला होता का तुला? तो कशाला फोन करणार आहे? मीच गेले काही दिवस त्याच्या बायकोच्या मृत्यूविषयी विचार करत होतो. जो मी जास्त विचार करत गेलो तो मला त्याची कीव यायला लागली. त्याची कीव? आणि ती कशासाठी? मायाला नवल वाटलं. आपले रमणशी कित्येक वर्ष संबंध होते तरी आपल्याला त्याच्याविषयी कीवच काय, साधी सहानुभूतीसुद्धा वाटत नाही. कशासाठी म्हणजे? त्याने आपल्याला पैसे दिलेत. आता माझं त्याच्याशी काहीही वैर नाही. त्याला तसं दुःखात मला बघवत नाही आहे. तसा तो एक साधा सरळ सामान्य माणूस आहे. बायकोचा खून झाला आहे हे कळूनसुद्धा तो काही एक करू शकणार नाही. नुसता आपला दारू ढोसत दुःख विसरण्याचा प्रयत्न करत बसेल. त्याच्या बायकोचा खून कसा झाला आणि कोणी केला यासाठी मी त्याला मदत करणार आहे. अरे पण जेकब, पण वेळ नाही, खाली उतर.
जेकबच्या आवाजातला निर्धार बघून हा आपलं ऐकणार नाही, त्यांनी जे ठरवलंय ते तो करणारच हे मायाच्या लक्षात आलं. या जेकबचं काही कळतच नव्हतं तिला. एरवी क्रूर कर्म असलेल्या जेकबला कधीमध्ये असेच माणुसकीचे झटके यायचे. बऱ्याचदा त्यानं ठार केलेल्या माणसांच्या कुटुंबियांना सुद्धा त्यांनी मदत केलेली पाहिली होती तिने. ठीक आहे, तुला हवं तसं तू कर, पण मी रस्त्यात उतरून कशी जाणार घरी? आता हे लक्षात नाही आलं माझ्या. आपण असं करू, ते समोर एक हॉटेल दिसतंय ना, तिथे थांबू. मी शाखाला तुझ्यासाठी गाडी घेऊन यायला सांगतो, तो आला की मी निघेन. गाडी समोरच्या हॉटेलच्या दिशेनं घेत जेकब म्हणाला. मायाला जेकबचं कधी कधी नवलच वाटायचं. हा जेकब नक्की कसा आहे हे तिला त्याच्या सहवासात इतके दिवस राहून सुद्धा अजूनही समजलेलं नव्हतं. कधी अत्यंत क्रूरपणे वागणाऱ्या या जेकबला मध्यात माणुसकीची लटक यायची. त्यावेळी हाच का तो जेकब, असाही तिला प्रश्न पडायचा. धंद्याच्या कारणामुळे ज्या जेकबनं कित्येक मुलांना अनाथ केलं होतं, तोच जेकब अनाथ मुलांसाठी स्वतःच्या खर्चानं अनाथालय चालवत होता. त्यांचं मायेनं संगोपन करत होता. मोठं झाल्यानंतर त्यांना आपल्यासारखं आयुष्य जगावं लागू नये याची काळजी घेत होता. त्यांना चांगलं शिक्षण मिळेल, चांगली नोकरी मिळेल हे बघत होता. त्यासाठी तो वारेपांप खर्चही करत होता. त्याचं हे दुहेरी व्यक्तिमत्व मायाच्याच काय, पण कोणाच्याही आकलनापलीकडचं होतं. कदाचित आपल्या अपराधांची बोच त्याला लागत असावी आणि मग ती कमी करण्यासाठी म्हणून तो अशा पद्धतीनं आपल्या पापाचं परिमार्जन करत असावा. एक सफाईदार वळण घेऊन जेकबनं गाडी हॉटेलसमोर थांबवली. हॉटेल मोठं दिसत होतं. मध्यभागी शाकाहारी रेस्टॉरंट होतं. त्याच्या एका बाजूला मांसाहारी लोकांसाठी स्पेशल रेस्टॉरंट होतं. दुसऱ्या बाजूला प्रसाधनगृह होतं. दोघेही खाली उतरले. शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये जात असताना जेकबनं शाकाला फोन करून तिथे यायला सांगितलं. दोघे आत शिरत असताना वॉचमननं अदबीनं त्याला सॅल्यूट ठोकला. आत एकच मोठा हॉल होता. तिथे 3-4 रांगांमध्ये टेबलं मांडली होती. फारशी गर्दी नव्हती. टेबलांच्या पलीकडे मोकळी जागा होती. त्या ठिकाणी काही बदकं उड्या मारत इकडे तिकडे फिरत होती. एक पिंजरा ठेवलेला होता. त्यात 7-8 पांढरे शुभ्र ससे बागडत होते. रेस्टॉरंटमध्ये आलेल्या गिऱ्हाईकांपैकी काहींची छोटी मुलं उत्सुकतेनं त्या प्राण्यांकडे बघत होती. माझाही मुलगा एवढाच असता रे. त्या मुलांकडे बघून माया म्हणाली. तिचे डोळे भरून आले होते. ओके बेबी, ओके, आता तो भूतकाळ झाला, विसरायला हवं तुला ते. दोघेही एक मोकळं टेबल बघून बसले. माया अजूनही डोळे पुसत त्या मुलांकडे बघत होती. त्या मुलांना बघून तिला आपल्या दिवंगत मुलाची प्रकर्षानं आठवण येत होती. जेकब काही बोललाच नाही. ते दोघं बसताच वेटर ऑर्डरसाठी येऊन उभा राहिला. दोघांनाही खायचं काही नव्हतं. केवळ शाका येईपर्यंत वेळ काढायचा होता. म्हणून उगाच नुसतं बसणं योग्य नाही म्हणून जेकबनं दोघांसाठी सॉफ्ट ड्रिंक मागवलं. तुला काय वाटतंय माया, सुनीलाचा खून कोणी केला असेल? नाही रे, माझं तर डोकंच चालत नाहीये. आपण जाण्यापूर्वी ती मरून पडली होती. या रमणचं कोणाशी शत्रुत्व होतं का? तेवढ्यात वेटरनं सॉफ्टड्रिंकच्या 2 चिल्ड बॉटल्स आणून ठेवल्या. त्या उघडून दिल्या. त्यात 2 स्ट्रॉ खुपसून दिले. जेकबनं आपल्या बॉटलमधला स्ट्रॉ काढून फेकून दिला. नाही रे, मला काही माहीत नाही, कारण मला रमण कधी फारसं काही सांगायचं नाही. दोघेही मग शांत बसले. काहीही न बोलता दोघेही ड्रिंक घेत राहिले. मायाच्या मनात आपल्या मुलाच्या आठवणी रुंजी घालत होत्या. जेकब मात्र सुनीलाच्या मृत्यूविषयी विचार करत होता. इतक्यात त्याला शाका दारातून आत येताना दिसला. शाका जेकबचा अत्यंत विश्वासू माणूस. तो त्यांना शोधत इकडे तिकडे शोधक नजरेनं बघत होता. जेकबनं हात वर करून त्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आणि तो उठला. शाका आलाय, आता त्याच्याबरोबर तू घरी जा, मी जातो रमणकडे. पण हे आवश्यक आहे का? आपला मतलब साधला आहे. आता तो रमण जाणे आणि त्याची बायको जाणे. जाऊ देत की त्यांना खड्ड्यात. माया, खरं म्हणजे मी या रमणला ब्लॅकमेल करण्याच्या लफड्यात पडलोच नसतो. त्या रमणशी माझं काही एक शत्रुत्व नाही आहे. केवळ तुझ्यासाठी मी हे सगळं केलं. पण आता मात्र त्याची अवस्था बघून मला त्याला मदत करावीशी वाटतेय आणि तू त्यात पडू नकोस. जेकबच्या आवाजातली धार बघून माया गप्प झाली. तो आता आपला अजिबात ऐकणार नाही याची खात्री झाल्यामुळे ती निमूटपणे शाकासोबत बाहेर पडली.
काउंटरवर बिल पे करून जेकब बाहेर पडला. त्यानं आपली गाडी रमणच्या घराच्या दिशेनं वळवली. जेकब रमणच्या घराजवळ पोहोचला, पण त्याला लांबूनच रमणच्या घराजवळ आजूबाजूला पोलिसांच्या 2 गाड्या दिसल्या. तशी त्याने त्याच ठिकाणी गाडी थांबवली. पोलीस घरात असताना आत जाणं धोक्याचं वाटत होतं त्याला. तुम्ही कोण, रमणशी तुमचा काय संबंध, असल्या 1 ना 2 चौकशा पोलिसांनी सुरू केल्या असत्या आणि ते जेकबला परवडलं नसतं. त्यापेक्षा लांबूनच रमणच्या घरावर नजर ठेवावी, पोलीस काय करतात ते बघावं आणि मग पुढची हालचाल करावी, असं जेकबनं मनाशी ठरवलं. त्यानं गाडीच्या काळा काचा वर सरकवल्या. AC सुरू करून तो शांतपणे आत बसून राहिला. काचेतून तो समोरचा रस्ता निहाळत होता. पोलीस बहुतेक रमणकडे सुनीलाच्या मृत्यूविषयी चौकशी करत असावेत. कंटाळा आल्यामुळे जेकबनं सिगरेट केसमधनं सिगरेट काढली, ओठात अडकवली आणि लायटरनं सिगरेट पेटवून तो शांतपणे झुरके घ्यायला लागला. आपण का परत आलो? त्याच्या मनात प्रश्न आला. वास्तविक आपला काही संबंध नाही आहे. आपलं काम झालंय. आपल्याला हवे होते तेवढे पैसे त्या रमणनं दिलेत. आता त्याच्या बायकोचा खून कोणी केला, का केला, या गोष्टींशी आपला काडी मात्र सुद्धा संबंध नाही आहे. मग तरीसुद्धा आपल्याला परत का यावंसं वाटलं? का त्या रमणबद्दल आपल्याला सहानुभूती वाटतीये? सहानुभूती? आणि तेही आपल्यासारख्या काळ्या धंद्यात नखशिखांत बुडालेल्या माणसाला, ज्यानं या धंद्याची सुरुवातच आपल्या गुरुला फसवून केली त्याला? जेकबला आपलं बालपण फारसं आठवत नव्हतं. मेंदूला कितीही ताण दिला तरी त्याची आठवण तो ज्या अनाथालयात लहानाचा मोठा झाला तिथपर्यंत जात होती. अभिरक्षक म्हणून त्या ठिकाणी जी कोणी माणसं त्याचं आणि त्याच्याबरोबरच्या अनाथ मुलांचं संगोपन करत होती ती केवळ आपलं कर्तव्य बजावत होती. आठवतं तेव्हापासनं जेकबला कधी कोणाचा मायेचा स्पर्शसुद्धा झालेला नव्हता. अनाथालयाच्या कडक शिस्तीत त्याचं बालपण गेलं होतं. 1-2 वेळेला त्यांनी तिथनं पळून जायचा प्रयत्न केला होता, कारण त्याला तिथलं वातावरणच आवडत नव्हतं. एकाच हॉलमध्ये सगळ्या मुलांना कोंबलेलं होतं. सकाळी 5 वाजता एक मोठी घंटा व्हायची. त्यावेळी सगळ्या मुलांनी उठणं आवश्यक होतं. जी मुलं आळसावून तशीच झोपून राहायची त्यांना अभिरक्षक ढोंगणावर लाथा मारून उठवायचे. सगळं आटोपलं की मग प्रार्थना, हजेरी. त्या प्रार्थनेत जेकबचं मन कधी लागलंच नाही. ज्या देवानं जन्मतः आपले आईवडील आपल्यापासून हिरावून घेतले त्यालाच पुढच्या आयुष्यासाठी आशीर्वाद मागायचे हे पटतच नव्हतं त्याला. प्रार्थनेच्या वेळी तो फक्त ओठ हलवत राहायचा, ते सुद्धा मार बसू नये म्हणून. मग नाश्ता आटोपला की शाळा. त्यातही त्याचं मन कधी लागलं नाही. हे शिक्षण वगैरे ज्या मुलांचे आई वडील असतात त्यांच्यासाठी ठीक आहे. आपल्याला शिकवून शिकवून किती शिकवणार हे लोक? फार तर 10वीपर्यंतचं शिक्षण देतील, मग त्याच्यानंतर काय? 10वी शिकवून आपण काही फार मोठे दिवे लावणार आहोत असा जेकबचा अजिबात गैरसमज नव्हता. जगाचं भान त्याला उपजत होतं. अनाथालयात जे जेवण मिळायचं त्यांनी त्याच्यासारख्या वाढत्या वयातल्या पोरांची भूक कधीही भागत नव्हती. त्यांना बहुतेक रात्री जेवण केल्यानंतर सुद्धा पुन्हा भूक लागायची, त्यामुळे रात्रीच कधीतरी जाग यायची. एकदा रात्री त्याला अशीच भूक लागून जाग आली. त्याने डोळे किलकिले करून आजूबाजूला बघितलं. मंद प्रकाश हॉलमध्ये पसरला होता. जमिनीवर टाकलेल्या शतरंज्यांवर त्याच्यासोबतची पोरं अस्ताव्यस्त झोपली होती. काही मुलं पोटाशी पाय घेऊन झोपेच्या स्वाधीन झाली होती. काही जण झोपेतच आपली मूळ जागा सोडून भलतीकडेच गेले होते. एकूण सगळं वातावरण झोपेचं होतं. अचानक जेकबला काहीतरी कुजबूज ऐकू आली. मुळातच चौकस स्वभाव असलेल्या जेकबचे कान टवकारले गेले. त्यानं आवाजाचा कानोसा घेतला. आवाज बाहेर नाही येत होते. जेकबनं हॉलमध्ये सगळीकडे बघितलं. जाग कुठेही नव्हती. तो हलकेच उठला, दाराजवळ आला. त्या हॉलला एकंदर 4 दरवाजे होते. रात्रीच्या वेळी त्यातले 3 दरवाजे बंद केले जात होते आणि एकच दरवाजा उघडा ठेवण्यात येत होता. अनाथालयाला सभोवताली उंच भिंत बांधली होती आणि त्याला एक भलं मोठं गेट होतं. ते गेट फक्त ठराविक वेळीच उघडलं जायचं. त्या ठिकाणी 2 पहारेकरी कायम असायचे. जेकबनं दरवाज्यातनं हळूच डोकावून बाहेर बघितलं. बाहेरही फारसा उजेड नव्हता. आवारात असलेल्या एका वडाच्या झाडाभोवती पार बांधलेला होता. त्या पारावर त्यांचे 2 अभिरक्षक बसलेले होते. त्यांना यावेळी त्या ठिकाणी बघून जेकबला आश्चर्य वाटलं, कारण त्यांची तेव्हा ड्युटी नव्हती.
त्यांच्यासमोर दोघांमध्ये एक पांढरा मोठा रुमाल अंथरला होता. रुमालावर काही नोटा, दागिने ठेवले होते. त्यावरून त्यांची कुजबूज सुरू असावी. इतक्यात गेटवरचे दोन्ही पहारेकरी तिथे आले. ते त्या दोघांची काहीतरी कुजबुजले. मग त्या 2 अभिरक्षकांपैकी एकानं त्या नोटांपैकी काही नोटा दोन्ही पहारेकऱ्यांच्या हातात कोंबल्या. त्या सरशी एक सलाम ठोकून पहारेकरी आपल्या जागेवर निघून गेले. रुमालावरच्या पैशांची, दागिन्यांची त्या दोघांनी वाटणी केली आणि ते उठून पाराखाली आले. तोच जेकब त्यांना सामोरा गेला. त्याला बघून भूत बघितल्यानंतर दचकावं तसे दचकले ते. अरे तू काय करतो इथं? त्यातल्या एकानं स्वतःला कसं बसं सावरत दरडावून विचारलं. या लोकांचा काहीतरी घोळ आहे हे जेकबच्या त्याही वयात ध्यानात आलं. त्यांचं नक्की काय सुरू होतं हे त्याला समजलं नसलं तरी काहीतरी गडबड आहे हे त्याच्या चाणाक्ष मेंदूत शिरायला वेळ लागला नव्हता. मला आवाजानं जाग आली. जेकब त्यांच्या डोळ्यात डोळे रोखून म्हणाला. म्हणून मी बाहेर आलो आणि बघितलं. काय बघितलं रे तू? हे तुमचं वाटप. 2 पहारेकऱ्यांना तुम्ही पैसे दिलेत आणि जे बघितलंय ते विसरून जा बरं का. जाईन ना, विसरून जाईन, पण त्या बदल्यात मला काय मिळेल? संधीचा फायदा घेणं हे जेकबच्या स्वभावात होतं. कोणी ते शिकवायची गरज नव्हती त्याला. काय पाहिजे तुला? काय मागावं ते कळण्या इतकं त्याचं वय नव्हतं. बालवय ते. मागून मागून मागणार काय? जेकबनं 2 वेळ पोटभर जेवण, कधीमध्ये गोडधोड आणि प्रार्थनेमध्ये सवलत इतक्या मागणीवर तो सौदा तोडला. त्यानंतरचे अनाथालयातले जेकबचे दिवस मात्र सुखाचे गेले. तो 18 वर्षांचा कधी झाला ते सुद्धा कळलं नाही त्याला. सज्ञान झाल्यानंतर मग मात्र त्याला नियमाप्रमाणे अनाथालय सोडावं लागलं. आयुष्यात पहिल्यांदा तो मोकळ्या जगात आला होता. ते प्रचंड जग बघून जेकब भांबावून गेला. विस्तीर्ण आकाशाखाली त्याचं स्वतःचं असं कोणी नव्हतं. साधं ओळखीचं सुद्धा कोणी नव्हतं. काय करावं, कुठे जावं या विचारांमध्ये जेकब भटकत होता. भटकता भटकता तो एका जागी आला. ते बहुतेक भाजी मार्केट असावं. आपल्याच विचारांमध्ये भटकत जेकब एका दुकानासमोर येऊन थांबला. एक म्हातारा दुकानात बसला होता. त्यानं केसांना आणि दाढीला मेहंदी लावून ते लाल केले होते. डोळ्यांमध्ये सुरमा घातल्यामुळे त्याचे डोळे विचित्र दिसत होते. विरळ झालेल्या केसांवर त्यानं एक जाळीदार टोपी घातली होती. जेकब टक लावून त्या म्हाताऱ्याकडे बघत होता. तेवढ्यात म्हाताऱ्याचं लक्ष जेकबकडे गेलं. आपल्याकडे हा पोरगा कशासाठी टक लावून बघत असावा अशा प्रश्न त्याला पडला आणि त्याने आवाज देऊन जेकबला आपल्याकडे बोलवून घेतलं. कोण आहे रे तू? माझ्याकडे कशाला बघतो केव्हाचा? म्हाताऱ्यानं जेकबच्या डोळ्यांमध्ये रोखून बघत जबरेनं विचारलं. जेकब डगमगला नाही. त्यानंही थेट म्हाताऱ्याच्या नजरेत आपली नजर रोखली. काही काम मिळेल का? म्हाताऱ्यानं जेकबचं आपादमस्तक निरीक्षण केलं. मार्केटमध्ये आज या पोराला पहिल्यांदा बघत होता तो. आला कुठनं तू? मग जेकबनं त्याला आपली कहाणी सांगितली. त्याच्या कहाणीनं म्हातारा भारावून गेला. त्या अनाथ पोराची त्याला दया आली. त्यांनी जेकबला आपल्याकडे ठेवून घेतलं. जेकबची राहण्याची कुठे व्यवस्था नसल्यामुळे त्यांनी त्याला आपल्या घरी नेलं. म्हातारा एकटाच राहत होता. त्याची बेगम 5 वर्षापूर्वी त्याला सोडून अल्लाला प्यारी झाली होती. 2 मुलं होती म्हाताऱ्याला, पण ती कधीच म्हाताऱ्याला सोडून स्वतःच्या संसारात मग्न झालेली होती. जेकब मग म्हाताऱ्याला त्याचं दुकान चालवायला मदत करायला लागला. म्हाताऱ्याचं नाव रिधवान होतं. जेकब त्याला रिधवान चाचा म्हणायला लागला. सकाळी दोघेही जण दुकानात जायचे. दुपार होईपर्यंत गिराईकी करायची. दुपारी घरी जाऊन दोघं जण जेवण करायचे. थोडा वेळ भामकुक्षी झाली की मग दुपारनंतर पुन्हा दुकान गाठायचं. ते थेट रात्रीच परत यायचं. भल्या पहाटे उठून मार्केट यार्डात जाऊन लिलावातनं भाजीपाला खरेदी करून आणावा लागायचा. सुरुवातीचे काही दिवस रिधवान चाच्यानं जेकबला आपल्याबरोबर यार्डात नेलं. तिथले व्यवहार समजून सांगितले. मग नंतर जेकबनं एकट्यानं यार्डात जायला सुरुवात केली. एकंदरीत जेकबच्या येण्यामुळे रिधवान चाच्याचं आयुष्य सुखकर झालेलं होतं. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी मात्र रिधवान चाचा काही ना काही निमित्त काढून जेकबला जेवणानंतर घरीच थांबायला लावायचा. त्याच्या मागचं कारण खूप विचार करून सुद्धा जेकबच्या ध्यानात नाही आलं. असाच महिन्याचा पहिला मंगळवार होता. जेवण झाल्यानंतर रिधवान चाचा दुकानात जायला निघाला. जेकबला त्यांनी घर स्वच्छ करण्यासाठी घरी थांबायला सांगितलं. रिधवान चाचा दुकानात निघून गेला. जेकबनं घर आवरायला घेतलं. पण आज का कोण जाणे त्याचं घरात लक्ष लागत नव्हतं.
शेवटी कंटाळून त्यांनी घराला कुलूप लावलं आणि निघाला दुकानाकडे. तो दुकानात पोचला तेव्हा दुकानात 4-5 तरुण उभे असलेले त्याला दिसले. तरुणांच्या अवतारावरनं त्याला ते चांगले नसावेत असं वाटलं. सगळेच्या सगळे तरुण टपोरी दिसत होते. रिधवान चाच्याशी ते काहीतरी बोलत होते. तरुणांपैकी एकाच्या हातात एक मोठा डबा होता. त्यानं तो डबा रिधवान चाच्यासमोर धरला होता. रिधवान चाच्या गल्ल्यातनं काही नोटा काढून मोजत होता. घाईघाईनं ढेंगा टाकत जेकब दुकानात पोचला तेव्हा रिधवान चाचा आजीजीनं त्या तरुणाशी बोलत होता. नहीं नहीं बड़ा मत भाई, आजकल दुकानदारी भी पहले सरीकी नहीं रह गई. अबे वो हमको नहीं मालूम. डबा हातात घेतलेला तरुण मगरुरीनं म्हणाला. भाई का हुकुम है, आज से डब्बल लगेगा. रिधवान चाच्यानं निराश होत गल्ल्यात हात घातला आणि आणखीन काही नोटा बाहेर काढल्या. त्या नोटा तो त्या तरुणाच्या हातातल्या डब्यात टाकणार तोच दुकानात शिरलेल्या जेकबनं रिधवान चाच्याचा हात पकडला. चाच्यानं दचकून जेकबकडे बघितलं आणि आश्चर्यानं म्हणाला. अरे जेकब, तू कशाला आला इथं? हा काय प्रकार आहे चाचा? हे कोण लोक आहेत? जेकबनं चाच्याचा हात तसाच घट्ट पकडून ठेवत तरुणांकडे संशयानं बघत विचारलं. तू 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 घर जा बेटे, घर जा तू. चाच्याचा आवाज थरथरत होता. चाचा कसल्या तरी दहशती खाली आहे हे जेकबच्या लक्षात यायला वेळ नाही लागला. कौन हो तुम लोग? आता जेकबनं थेट त्या तरुणांकडेच आपला मोर्चा वळवला. त्यावर ते सगळे तरुण गडगडाट करून मोठ्यांदा हसले. मग त्यातला डबेवाला तरुण मागे वळून आपल्या साथीदारांकडे बघत म्हणाला. अबे ये लड़का अपन को पहचानता नहीं. किंगकॉन्ग, जरा अपनी इंट्रोडक्शन देना इस बच्चे को. तसा त्या तरुणाच्या मागे उभा असलेला किंगकॉन्ग नावाचा एक अजस्त्र शरीराचा तरुण पुढे आला. व्यायामानं त्याचं शरीर बलदंड झालं होतं. त्यानं एक जीन्स आणि त्यावर स्लीवलेस टी शर्ट घातला होता. केसांचा बुचडा बांधला होता. एका कानात बाळी होती. डाव्या पिळदार दंडावर भलं मोठं डिझाईन गोंदवलेलं होतं. अबे अब बच्चे, हम छोटा के आदमी है, चाचा से हफ्ता लेने को आए ले, तेरे को कोई प्रॉब्लेम है क्या? किंगकॉन्ग नावाच्या त्या राक्षसानं जेकबकडे आपले धारदार डोळे रोखत विचारलं. कोण आहे हा छोटा के? जेकबनं हे नाव कधी ऐकलं नव्हतं. त्यावर ते सगळे पुन्हा जोरात हसले. लो, इसको छोटा के कौन है येच मालूम नहीं. अरे बहुत बड़ा डॉन है बेटा वो. तो इथं नवीन आलेला दिसतोय. मला ते छोटा के बिटा के काय माहीत नाही. इथून पुढे तुम्हाला चाचा हप्ता देणार नाही. जेकबच्या बोलण्यानं चाच्याच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव उमटले. घाईघाई तो म्हणाला. नाही, तुम्ही असं बोलणं नका मानाव घेऊ. बच्चे आहे, काय समजतं त्याला? अरे समजत नाही तर समजावून सांग ना त्याला. डबेवाला तरुण गुरमीत म्हणाला आणि त्यांनी पुन्हा एकदा आपल्या हातातला डबा समोर केला. चाचा त्यात नोटा टाकणार तो जेकबनं चाच्याचा हात पकडला. त्यातून सगळ्या नोटा काढून घेतल्या. इथून तुम्हाला एक पैसा मिळणार नाही, समजत नाही का तुम्हाला? जेकब मोठ्यांदा ओरडला. त्याचं ते ओरडणं किंगकॉंगला सहन झालं नाही. साला कालचा पोर नवीन या एरियात आला आणि सरळ हप्ता देत नाही म्हणून सांगतोय. तेही कुणाला? छोटा केच्या पंटर्सना. किंगकॉंगनं कुणाला काही कळायच्या जेकबच्या अंगावर एक उडी घेतली. जेकबला खाली पाडलं. जेकबला उताणं पाडून तो त्याच्या छाताडावर बसला आणि त्यानं जेकबच्या नाकावर आपल्या मुठीचा एक जोरात ठोसा मारला. जेकबच्या नाकातनं रक्ताची धार उसळून बाहेर पडली. आपल्या नाकातून निघालेल्या रक्ताकडे जेकबनं एकवार बघितलं आणि त्यानं जोराची उसळी घेत किंगकॉंगला आपल्या छातीवरून दूर ढकलून दिलं. बेसावत असलेला किंगकॉंग त्याच्या त्या धक्क्यानं मागं फेकला गेला. मग जेकब चपळाई दाखवत उठला. किंगकॉंगच्या पोटात आणि मांड्यांच्या मध्ये त्याने लाथा घालायला सुरुवात केली. वेदनेनं किंगकॉंग किंचाळायला लागला. ते बघून बाकीचे तरुण किंगकॉंगच्या मदतीला धावले. त्यातल्या एका तरुणानं आपल्या बुटात लपवलेला चाकू काढला आणि त्वेषानं त्याने जेकबवर वार केला. पण जेकब सावध होता. नजरेच्या एका कोपऱ्यातनं त्यांनी वार करणाऱ्या तरुणाला टिपलं आणि किंगकॉंगच्या छातीवर पाय देऊन त्याने चाकूवाल्या तरुणाचा हात धरून जोरात पिरगाळला. तरुणाच्या हातून चाकू गळून खाली पडला. मात्र तो जमिनीवर पडायच्या जेकबनं हवेतल्या हवेत चाकू झेलला आणि नजरेचं पातळ लवतं न लवतं तोच त्या तरुणाच्या पोटात खूप असला. विवळत तो तरुण खाली पडला. ते बघताच बाकीचे तरुण जेकबच्या अंगावर तुटून पडले. जेकबनं त्यांना प्रतिकार करायला सुरुवात केली. म्हातारा रिधवान चाचा घाबरलेल्या डोळ्यांनी हे सगळं बघत होता.
दर महिन्याला हप्ता मागायला येणाऱ्या छोटा केच्या या माणसांबद्दल त्याच्याही मनात राग होता. त्यांना तो आनंदानं हप्ता देत होता असं नाही, पण छोटा केची ताकद आणि दरारा प्रचंड होता. त्याचं नाव ऐकून लोक गर्भगळीत व्हायचे. त्याच्या माणसांना नकार देऊन कोण कशाला छोटा केशी शत्रुत्व घेतोय. रिध्वानही मनात नसताना छोटा केला घाबरून दर महिन्याला आजवर इतर व्यापाऱ्यांप्रमाणे हप्ता देत आला होता. जेकबचा स्वभाव बघून त्याला हे आवडणार नाही हे चाच्यानं ओळखलं होतं आणि म्हणून तो दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जेव्हा छोटा केची माणसं हप्ता घ्यायला येणार असायची तेव्हा काही ना काही निमित्त काढून जेकबला घरी थांबवून ठेवत होता. आज मात्र अचानक जेकब दुकानात आल्यामुळे जेकबला शेवटी या हप्त्याचं समजलं. आता काय होणार? या अल्ला, या परवरदिगार, छोटा केच्या माणसांवर हात उचलला या जेकबनं, त्यांना हप्ता द्यायला विरोध केला आणि हे समजल्यावर छोटा के गप्प बसणार होय? पुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पना आलेल्या रिध्वान चाच्याची भीतीनं गाळण उडाली. त्याचे हातपाय थरथर कापायला लागले. त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. काळीज लपलप करायला लागलं. ओठ कोरडे पडले, हातपाय गार पडले. सगळ्या शरीरातलं त्राणच गेलं त्याच्या. सगळ्या तरुणांना हाकलून देऊन जेकब आनंदानं हसत होता. तो चाच्याजवळ आला. बघ चाच्या, हाकलून लावलं सगळ्यांना, आता पुन्हा इकडं फिरकायचं नाहीच चाले. चाच्याला जेकब आनंदानं सांगायला लागला, पण चाच्या भेदरलेल्या नजरेने जेकबकडे बघत राहिला. या पोराला काहीच माहिती नाहीये. ज्यांना आपण हाकलून लावलंय म्हणून हा जेकब आनंदानं सांगतोय, त्यांच्याबद्दल, त्यांच्या ताकदीबद्दल ह्या पोराला काहीच कल्पना नाही आहे. आपण त्या तरुणांना नामोहरम केलेलं नाही आहे, तर विषारी सापाच्या शेपटीवर पाय दिलाय हे या नादान पोराच्या ध्यानात येत नाही म्हणून चाच्या कळवळत होता. त्याला जेकबला काहीतरी सांगायचं होतं, पण तोंडातनं शब्द उमटत नव्हता. अखेर जेकबकडे बघत असताना चाच्याच्या छातीत एक जोरात कळ आली. छाती आवळत चाच्या खाली पडला. जेकब त्याला सावरत असताना चाच्यानं डोळे मिटले. रिध्वान चाच्याच्या मृत्यूला आपण केलेलं धाडस कारणीभूत आहे हे जेकबच्या लक्षातही आलं नाही. अचानक हार्ट अटॅक येऊन चाचा गेला असाच समज झाला त्याचा. आयुष्यात पहिल्यांदा त्याला कोणीतरी मायेचं माणूस भेटलं होतं आणि आज तेही नियतीनं त्याच्यापासून हिरावून घेतलं होतं. दुःख मनात गिळून त्याने आजूबाजूचे 4 दुकानदार गोळा केले. चाच्याला दफन केलं. त्याची एक छोटीशी कबर बांधली. 3 दिवसांनी तो पुन्हा दुकानात आला. चाच्या नसल्याचं दुःख भळभळत होतं, पण जगायचं असेल तर असं दुःख करत राहणं शक्य नव्हतं. संध्याकाळ झाली तशी त्यांनी दुकानातल्या लाईटचे स्विच ऑन केले, पण लाईट लागलाच नाही. लाईट गेली म्हणावं तर बाजारपेठेतल्या सगळ्या दुकानांमधले लाईट, पंखे सुरू होते. जेकबनं मग एका इलेक्ट्रिशियनला बोलवून आणलं. तपासून त्यांनी सांगितलं, तुमचं कनेक्शन कट केलंय. जेकब विचारात पडला. अचानक कनेक्शन कट व्हायचं कारण काय असावं? रिध्वान चाचा प्रामाणिकपणे वेळच्या वेळी इलेक्ट्रिकची सगळी बिलं भरत होता. दुकानातच त्यांनी सगळी भरलेली बिलं एका आकड्याला लावून ठेवली होती. मग पण तेव्हापासून जेकबच्या मागे अडचणींची मालिका सुरू झाली. अंधारात बसून काय करायचं म्हणून दुकान बंद करून जेकब घरी आला. दार उघडून त्यांनी लाईट पंखा सुरू करण्यासाठी स्विच दाबले. इथेही तीच बोंब. पंखा आपला जशाच्या तसा आडमुठ्याप्रमाणे एका जागी स्थिर, फिरायला तयारच नाही. ट्यूबलाईटचंही तसंच. आजूबाजूची लाईन आहे का नाही ते बघण्याची आवश्यकता नाही वाटली जेकबला. इलेक्ट्रिशियनला बोलवलं तर तो काय सांगेल याचाही अंदाज आला त्याला. वैतागून जेकब तसाच अंधारात झोपला. पहाटे उठून नेहमीप्रमाणे नळाचं पाणी भरायला गेला तर नळ कोरडा ठण्ण. आजूबाजूचे शेजारी पाजारी आपापल्या नळांवरनं बादल्या भरभरून पाणी भरून घेत आहेत. जेकबच्या नळाला मात्र थेंबर सुद्धा पाणी नाही. मार्केट यार्डमध्ये लिलावात भाज्या घ्यायला गेला तिथे वेगळाच प्रकार. त्याला लिलावात कोणी बोली लावूच देत नव्हता. तो लिलावात भाग घ्यायला गेला तर तो लिलाव लगेच रद्द झाल्यासारखा सगळे लोक तिथनं निघून गेले. बरं, एखाद्या ठिकाणी काही कारणानं असं झालं असतं तर समजू शकला असता तो, पण प्रत्येक ठिकाणी हेच. गोची आहे, काहीतरी गोची आहे. जेकबच्या मेंदूत किडा वळवळला. दुकानातली, घरातली लाईट सगळी बिलं वेळच्या वेळी भरलेली असताना सुद्धा बंद कशी? तो इलेक्ट्रिशियन कनेक्शन कट झालं म्हणतोय, तर कनेक्शन कट करण्यापूर्वी आपल्याला नोटीस का नाही मिळाली?
सगळ्यांच्या नळाला पाणी असताना नेमकं आपल्याच नळाच्या तोंडचं पाणी कसं पळालं? कुणीतरी मुद्दाम करतंय का हे सगळं? कोण आणि का? छोटा के तर करत नसेल. त्याला 3 दिवसांपूर्वीचा तो प्रकार आठवला आणि या सगळ्या विचित्र प्रकारांमागचं रहस्य लगेच उलगडलं. छोट्या केच्या माणसांना आपण हप्ता न देता मारहाण करून हाकलून दिलं होतं, त्याचे परिणाम आहे ते. कोण लागून गेला हा छोटा के? तिरमिरीत जेकब दुकानात आला. दुकान उघडून तो बसला तरी त्याच्या दुकानात एकही गिराईक फिरकायला तयार नाही. परवापर्यंत रिधवान चाच्याच्या दुकानाव्यतिरिक्त दुसरीकडे कुठेही न जाणारी गिराईकं चक्क बाजूच्या दुकानातनं खरेदी करत होती. आपल्या दुकानात यापुढे कोणीही खरेदी करायला येणार नाही हे जेकब समजून चुकला. त्या छोट्या केच्या दहशतीमुळे आपल्याला कोणी माल द्यायला तयार होणार नाही का कोणी आपल्या दुकानातनं खरेदी करणार नाही हे जेकबच्या लक्षात आलं. रिधवान चाचा काहीही कुरकुर न करता छोटा केला हप्ता का देत होता हे लक्षात आलं जेकबच्या. आभाळ गच्च दाटून आलं होतं, सगळीकडे अंधारून आलं होतं, गार वारा सुटला होता. आता काय करावं याचा विचार करत जेकब बसलेला असताना अचानक त्याच्या दुकानासमोर 20-25 तरुणांचा घोळका अवतरला. त्यांच्याकडे बघताच जेकब चराकला. प्रत्येकाच्या हातात हॉकी स्टिक, लाठ्या, तलवारी अशी काही ना काही शस्त्र होती. 5-6 जणांच्या हातात तर पिस्तूलं सुद्धा दिसत होती आणि सगळ्यांच्या पुढे होता तो किंगकॉंग. हातात एक भली मोठी पोलादी कुऱ्हाड. त्या दिवशी खाल्लेल्या माराची परतफेड करायला आपली गँग घेऊन आला होता तो. हे सगळं बघता जेकबच्या लक्षात सगळी परिस्थिती आली. त्या दिवसाची गोष्ट वेगळी होती. रिधवान चाच्याला हप्ता मागणारी माणसं कोण होती, कोणाची होती, छोटा के कोण आहे, त्याची ताकद काय आहे हे काही माहीत नव्हतंच जेकबला. त्यामुळे त्यांनी ते धाडस केलं होतं. अज्ञानापोटी माणूस कसलंही धाडस करून जातो, पण जेव्हा सद्यस्थिती माहिती होते तेव्हा मात्र कच खातो. पण आता त्याला छोटा के बद्दल संपूर्ण नाही तरी थोडीफार कल्पना आली होती. मनात आणलं तर हा छोटा के आपल्याला आपलं जगणं मुश्किल करू शकेल हे पटलं होतं. शिवाय संपूर्ण तयारीनिशी आलेल्या सशस्त्र आणि तगड्या 25-30 माणसांपुढे आपला निभाव लागू शकणार नाही हे समजण्याइतकी बुद्धी नक्कीच होती जेकबकडे. ती माणसं दुकानात शिरत असताना प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी तसा जेकब नकळत उठून उभा राहिला. या किंगकॉंगची माफी मागावी आणि त्याला पूर्वीसारखा हप्ता देतो असं सांगून आत्ताचा प्रसंग निभावून न्यावा. पुढे काय करायचं ते नंतर बघता येईल असा विचार होता जेकबचा. पण किंगकॉंगला जेकबच्या मनात चाललेल्या विचारांची कल्पना नव्हती. त्याच्या डोक्यात परवा खाल्लेला मार बसला होता. आजही हा आगाऊ पोरगा आपल्याला प्रतिकारच करणार हे त्याच्या मनात पक्क बसलं होतं. त्यामुळे आज शिरताच जेकबला विचारही करण्याचा उसंत न देता किंगकॉंगनं आपल्या हातातली कुऱ्हाड उंचावली आणि दात ओठ खात जेकबच्या डोक्यात घातली. जेकब कळवळून खाली पडला. कुऱ्हाडीनं त्याच्या डोक्यावर मोठा घाव केला होता. डोकं आवळून जेकब वेदनेनं किंचाळायला लागला, पण आपल्या मदतीला आजूबाजूच्या लोकांपैकी कोणीही धावून येणार नाही हे कळलं होतं त्याला. डोक्यातनं रक्ताची धार लागली होती जेकबच्या. डोकं आवळून तो वेदना सहन करत होता. आता त्याचं किंचाळणं बंद झालं होतं. किंगकॉंग त्याच्यासमोर आपलं तोंड आणून जोरजोरात हसत होता. बरोबरचे लोकही हसत होते. त्या दिवशी जेकबनं किंगकॉंग आणि त्याच्या सहकाऱ्यांना मारहाण करून पिटाळून लावलं होतं. हे दृश्य बाजारपेठेतल्या तमाम लोकांनी बघितलं होतं. छोटा केच्या माणसांना मात दिली जाऊ शकते असा लोकांचा समज छोटा के कधीही होऊ देणार नव्हता. त्या दिवशीचा घडलेला तो प्रकार लोकांनी विसरावा आणि छोटा केच्या माणसांच्या विरोधात जाणाऱ्या व्यक्तीची काय हालत होते हे लोकांनी बघावं अशी त्याची इच्छा. त्यामुळे किंगकॉंगनं डोकं आवळून तडफडत पडलेल्या जेकबला खेचत दुकानाच्या बाहेर आणलं. एव्हाना छोटा केची माणसं शस्त्र घेऊन जेकबच्या दुकानात शिरली आहेत ही बातमी सगळीकडे पसरली होती. उत्सुकतेनं प्रचंड भीती वाटत असताना सुद्धा लोकांनी दुकानासमोर गर्दी केली. किंगकॉंगनं जेकबला गर्दीच्या मधोमध आणून टाकलं. लोक साकळलेल्या नजरेनं जेकबकडे बघत होते. बघितलं का लोको, छोटा केच्या माणसाशी पंगा घेतला तर काय होतं, आलं ना लक्षात? छोटा केची माणसं हप्ता घ्यायला आली की गप हप्ता द्यायचा. जो त्याला विरोध करेल तो या पोराच्या जागा वाचल.
किंगकॉंग अजून बरंच काही बोलत होता. जमले लोक त्याचं बोलणं ऐकत होते. किंगकॉंगच्या बरोबर आलेली त्याची माणसं सुद्धा किंगकॉंगचं बोलणं ऐकण्यात गुंग झालेली होती. जेकबकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. मस्तकात उसळणाऱ्या आगडोंबाकडे महत्प्रयासानं दुर्लक्ष करत हळूहळू जेकब उठला. एकदम झेप घेऊन त्याने किंगकॉंगच्या एका माणसाच्या हातात असलेल्या पिस्तुलावर झडप घातली. पिस्तूल हस्तगत केलं आणि सरळ किंगकॉंगच्या दिशेनं रोखून धरलं. दात ओठ खात पिस्तुलाचा ट्रिगर दाबला. किंगकॉंगवर त्याने अगदी जवळून 3 गोळ्या झाडल्या होत्या. छाती आवळून विवळत किंगकॉंग खाली पडला. पडताना मात्र जेकबवर त्याचे डोळे खेळले होते. त्या नजरेत अविश्वास होता. किंगकॉंगची माणसं भानावर यायच्या आत जेकबनं मुसंडी मारली आणि त्या माणसांना जोरात धडक देऊन तो त्यांच्या पलीकडे पळाला. अंगात असेल नसेल तितकी ताकद लावून प्रचंड वेगानं पळत सुटला. पळता पळता त्यानं पिस्तुलाचं ट्रिगर दाबून गोळ्या झाडायचं काम चालू ठेवलं होतं. शेवटी गोळ्या संपल्या तेव्हा त्यानं ते पिस्तूल खाली टाकलं आणि मागे वळून न बघता तो पळून गेला. किंगकॉंगची माणसं काहीच न सुचून नुसती बघत उभी राहिली. धोधो पाऊस पडत होता. मधून विजांचा कडकडाट होत होता. पळणाऱ्या जेकबच्या डोक्यात किंगकॉंगनं घातलेल्या कुऱ्हाडीमुळे झालेली जखम भयंकर वेदना देत होती. जेकबच्या चेहऱ्यावरनं रक्ताचे ओघळ वाहत होते. संपूर्ण चेहरा रक्तानं भेजला होता. ओघळलेलं रक्त अंगावर पसरलं होतं. पडणाऱ्या पावसानं रक्त सगळीकडे पसरत होतं. पळून पळून जेकबच्या पायाला आता पेटके आले. पोट दुखायला लागलं. श्वास लागला. पण थांबणं शक्य नव्हतं. जेकबनं अचानक गोळी झाडल्यामुळे थोडा वेळ स्तंभित झालेली छोटा केची माणसं त्याचा पाठलाग करत त्याच्या मागून येत असणार यात शंका नव्हती. आपण कुठे जातो हे माहीत नव्हतं जेकबला. पण आपण थांबलो तर संपलो ही भावनाच इतकी प्रबळ होती की शक्य नसलं तरी जेकब धावत होता. अचानक त्याच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले. मेंदूतनं एक जोरदार कळ उसळली. गुडघे लटपटले. त्याच्या डोळ्यांसमोर प्रचंड प्रकाशाचा लोळ उमटला आणि जेकब खाली कोसळला. मित्रांनो, हा 9वा भाग इथेच संपला. 10वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.